नगरपालिकेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष झाला पाहिजे या एकाच मुद्द्यावर बीड नगरपालिकेत पहिल्यांदाच सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। कोणत्याही पक्षाचा नगरसेवक असो, प्रत्येक प्रभागातील कामे झालीच पाहिजेत या ठाम भूमिकेतून उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, गटनेते फारुक पटेल, स्थायी समिती सदस्य अमर नाईकवाडे, गटनेत्या सारिका क्षीरसागर आणि गटनेते खुर्शीद आलम या सर्व प्रमुख नेत्यांनी आणि नगरसेवकांनी अभूतपूर्व ऐक्य दाखवलंय। बीड नगरपालिकेमध्ये पारदर्शक कारभार करण्यासाठी आपल्याला निवडून दिलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक वार्डातील मग तो कोणत्याही पक्षाचा नगरसेवक असो त्याची कामे झाली पाहिजेत या भूमिकेतून आपण सर्व काम करू। जनतेच्या प्रश्नावर सहकार्य केल्याबद्दल नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी गटनेत्या सारिका क्षीरसागर, गटनेते फारुक पटेल, गटनेते खुर्शीद आलम यांचे सभागृहात अभिनंदन केलं। जनतेला पारदर्शक कारभार दिला जाईल या मुद्द्यावर आम्ही निवडून आलेलो आहोत, त्यामुळे नगरपालिकेत कुठलीही बोगसगिरी चालणार नाही। प्रत्येक काम आणि त्याचे विवरण सभागृहात वाचून दाखवलं जाईल। बहुमतानं त्याला पाठिंबा दिल्यावरच निर्णय होईल। कोणा एका दुसऱ्याच्या मतानं पालिका चालणार नाही अशी भूमिका घेत उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, गटनेते फारुक पटेल, स्थायी समिती सदस्य अमर नाईकवाडे, गटनेत्या सारिका क्षीरसागर आणि गटनेते खुर्शीद आलम यांनी एकत्र येत 24 कोटींच्या कामाच्या टेंडरचा स्वच्छता सभापती शेख निजाम यांनी घेतलेला बोगस ठराव बहुमताने हाणून पाडला। तसेच हाणून पाडून तो रद्द देखील केला। तसेच व्यापारी संकुलाच्या संदर्भात शेख निजाम यांनी घेतलेला बोगस ठरावही रद्द करण्यात आलाय। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। बीड पालिकेत प्रथमच सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र दिसून आले। 4-5 नगरसेवक नगराध्यक्षांच्या बाजूने राहिले होते। सभा संपत असताना मतदान घेण्याची वेळ आली असती तर वेगळं चित्र निर्माण झालं असतं, म्हणून शेवटी 10-10 लाखाची वादातील कामे मंजूर संस्थेच्या मार्फतच करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला। सभागृहातील विषय पूर्ण न झाल्यामुळे उर्वरित सर्वसाधारण सभा आता येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै रोजी होणार आहे। जर मतदान झालं असतं ना तर वेगळी परिस्थिती निर्माण झाली असती, म्हणून शेवटी नाईलाजानं विरोध करणाऱ्यांनी या ठरावाला पाठिंबा दिला। सभा सुरू होताच 24 कोटी रुपयांच्या टेंडरचा विषय समोर आल्यानंतर स्वच्छता सभापती शेख निजाम यांनी सादर ठरावाला मंजुरी देण्याची विनंती केली। मात्र हा ठराव मागच्या सभेमध्ये आलेलाच नव्हता। 6 तारखेच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये खोटा ठराव घेण्यात आला असल्याचं अमर नाईकवाडे यांनी उघड केलं। ठराव रद्द करून इथून पुढे प्रत्येक काम सभागृहात समोर आणून त्यावर मतदान घेतले जाणार असल्याचं सर्वसाधारण सभेमध्ये ठरलं। गेल्या 6 महिन्यात बीड नगर परिषदेच्या माध्यमातून एकही टेंडर प्रक्रिया अंतिम झालेली नाही, त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या कामामध्ये ई टेंडर नको असा विषय समोर आला। तसेच स्थायी समितीने मागच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार झालेल्या ठरावात बीड शहरातील विविध वार्डामध्ये अंदाजे 10 लाख रुपयापर्यंतची पाईपलाईनची कामे करण्यासंदर्भात विषय चर्चेला आला। त्यावेळी स्वच्छता सभापती शेख निजाम यांनी तुकडे तुकडे पाडून कामे करता येणार नाहीत, या सर्व कामाचे क्लब करून टेंडर करावे असे मत व्यक्त केले। यावर उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, गटनेते फारुक पटेल, अमर नाईकवाडे, सारिका क्षीरसागर आणि खुर्शीद आलम यांनी विरोध करत ही कामे प्रत्येक वार्डात होत असल्यामुळे क्लब करू नयेत व ती तातडीने चालू करण्यात यावी। पाईपलाईन न टाकल्यामुळे अनेक रस्त्या कामे थांबवण्यात आलेली आहेत, ज्यामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय अशी त्यांनी मांडणी केली। सर्वपक्षीय नगरसेवकांनी याला पाठिंबा दिला आणि 25 कामांना विविध प्रभागांमध्ये मंजुरी देण्यात आली। या विषयात सर्व सभागृह एकीकडे आणि नगराध्यक्ष आणि त्यांच्यासोबत 4 ते 5 नगरसेवक होते। यावर स्वच्छता सभापती शेख निजाम यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन मागावे असा विषय मांडला असता या सर्वांनी याला विरोध करत जर कोणाला तक्रार करायची असेल तर त्यांनी नगरपरिषद अधिनियम 1965 च्या कलम 308 नुसार अपील करावे असं अमर नाईकवाडे यांनी सांगितलं। त्यावर निजाम यांनी ई टेंडरचा विषय मांडला। यावर उपनगराध्यक्ष विनोद मुळूक म्हणाले की मागच्या नोव्हेंबर मधील ई टेंडर अजून फायनल झालेलं नाही, त्यामुळं ई टेंडर करण्यात येऊ नये याला सर्व सभागृहांनी पाठिंबा दिला। दिनांक 6 तारखेच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये घेतलेले खोटे ठराव रद्द करण्यात आले। यात 24 कोटींच्या कामाचा आणि व्यापारी संकुलाच्या संदर्भातील ठराव होता। सभागृहात नगरसेवक प्रमोद शिंदे यांनी सांगितलं की त्यांच्या वार्डातील हापसा खराब झालाय आणि त्या संदर्भात मी इंजिनियर इपल्ले यांना फोन केला तर ते असं म्हणाले की या हापशाच्या दुरुस्ती संदर्भात नगराध्यक्ष प्रतिनिधींची परवानगी घ्या।
यावर हस्तक्षेप करत बोलताना उपनगराध्यक्ष विनोद बुळुक म्हणाले की कोण नगराध्यक्ष प्रतिनिधी, त्यांचा काय संबंध, कोणाचंही ऐकायचं नाही, बाहेरच्या लोकांचा संबंध नाही, सभागृहात जे आहेत ते निर्णय घेतील, तुम्हाला विचारायचे तर नगराध्यक्षांना विचारा, मला विचारा, यापुढे नगरसेवकांना अशी उत्तरे देऊ नका असे म्हणत संबंधित अधिकाऱ्यांना ठणकावलं. त्यासोबतच बाहेरच्या काही शक्ती नगर परिषदेतील कामांमध्ये जाणीवपूर्वक अडथळा आणत आहेत, त्या शक्तींचाही हस्तक्षेप नगर परिषदेच्या कारभारात चालणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.